औरंगजेबाला त्याच्या दरबारात त्याच्या वाढदिवसाच्या समारंभात ठार मारण्यासाठीच शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते, हे वाक्य तुम्हाला अचंबित करणारे आणि धक्कादायक वाटले तरी ते सिरियसली घ्यावे लागते, कारण ते वाक्य इतिहासाचार्य वी.का. राजवाडे यांचे आहे. कैलासवासी राजवाडे हे त्यांच्या अफाट इतिहास संशोधनामुळे, इतर अनेक विषयांवरील प्रभुत्वामुळे आणि इतिहासाचा पाया असणारे मूळ कागदपत्र शोधून प्रचंड संख्येने ते प्रकाशित केल्यामुळे इतिहासाचार्य म्हणून ओळखले जातात. शिवाय राजवाडे यांचे ते वाक्य एका महत्त्वाच्या शिवरायांना प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीच्या लिखाणावर आधारित आहे. ही व्यक्ती म्हणजे इंद्रजिमी जंभपर आणि शिवाजी न होत तो सुन्नत होत सबकी या अजरामर काव्यपंक्ती लिहिणारे कविराज भूषण. याबरोबरच शिवरायांची औरंगजेबावर उडी एका महत्त्वाच्या बखरीत सुद्धा आहे. आता राजवाडे आणि कविभूषण या दोन महत्त्वाच्या व्यक्ती जेव्हा शिवराय औरंगजेबाला भेटीत ठार मारणार होते असे सांगतात, तेव्हा या प्रकाराचा सविस्तर उलगडा करावाच लागतो आणि वास्तवाच्या कसोटीवर याचा खरे खोटेपणा तपासून पाहावाच लागतो. हे सर्व करावे लागते मूळ पुराव्यांच्या आधारावर. यामध्ये राजवाड्यांचे वाक्य टिकते की नाही हे पाहण्यासाठी आपण आधी राजवाड्यांचा तशी मांडणी करणारा मजकूर जाणून घेऊ, त्यानंतर कविभूषणांचे लिखाण पाहू, शिवचरित्रावरील एका महत्त्वाच्या बखरीतील उल्लेख पाहू आणि शेवटी या सर्वांचा खरे खोटेपणा तपासून पाहू. इतिहासाचार्य कैलासवासी वी.का. राजवाडे यांनी महिकावतीची बखर या पुस्तकाला एक प्रदीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यात त्यांनी अनेक विषयांबद्दलचे त्यांचे सिद्धांत तर्क मांडलेले आहेत. यातच महाराज आणि औरंगजेब यांच्या भेटीबाबत राजवाडे लिहितात, शिवाजी या व्यक्तीला ठार करण्यास औरंगजेब प्रयत्न करी व औरंगजेब या व्यक्तीचा प्राण घेण्याकरिता शिवाजी टपून बसे. एकमेकांचे प्राण घेण्याचे दोघांचे असे डावपेच चालले असता शिवाजीच्या मनात औरंगजेबाला उडविण्याची व पातशाही काबीज करण्याची एक अचाट परंतु सर्वथा व्यवहार्य कल्पना आली. इथे महाराजांची ती कल्पना शक्य कोटीतील होती असे सांगून पुढे त्यासाठी महाराजांनी आग्र्याला जाणे का गरजेचे होते ते राजवाडे असे सांगतात. औरंगजेब स्वतः जातीने दक्षिणेस फार वर्षे आलेला नव्हता व पुढेही कित्येक वर्षे येण्याचा संभव नव्हता. औरंगजेबास उचलावयाचे म्हणजे संपवायचे म्हणजे तो स्वतः दक्षिणेत आला पाहिजे किंवा शिवाजीने तरी उत्तरेस आग्र्यास गेले पाहिजे. पहिला मार्ग नाही तर शिवाजीने दुसरा मार्ग पत्करिला. कसे तरी करून खुद्द आग्र्यास जावयाचे व तेथे औरंगजेबाचा म्हणजे त्याच्या पातशाहीचा कब्जा घ्यावयाचा असा बेत शिवाजीने केला आणि तो बेत अत्यंत शिथापीने अंमलात येण्याच्या मार्गास लाविला. म्हणजे काहीही करून आग्र्याला जाऊन औरंगजेबाला मारून त्याच्या पातशाहीचा कब्जा घ्यायची महाराजांची योजना होती असे लिहून राजवाडे पुढे म्हणतात की शिवराय मुद्दाम जयसिंगाला शरण गेले. जयसिंगाने आग्र्यास चला म्हणताच शिवराय क्षणाचाही विलंब न लावता लगेचच तयार झाले. हे पाहून संन्यास घेतलेल्या लांडग्याची आठवण जयसिंगाला व्हावयाला हवी होती. शिवाजीने लीनतेचे सोंग इतके काही बेमालूम आणले की जयसिंग साफ फसला. औरंगजेबाला सुद्धा शिवाजीने जी भुरळ पाडली ती पाहून तत्कालीन शहाण्यांनी तोंडात बोटे घातली असतील यात संशय नाही. म्हणजे इथे राजवाडे म्हणतात महाराजांनी औरंगजेबाची भेट व्हावी म्हणून जयसिंगासमोर शरणागतीचे नाटक केले आणि औरंगजेबाला सुद्धा महाराजांच्या त्या नाटकाने भुरळ पाडली. यानंतर पुढे शिवराय औरंगजेबाला कसे मारणार होते याचे वर्णन राजवाडे असे करतात. सोबत 1500 निधड्या छातीचे सरदार बरोबर घेऊन मजल दर मजल 10-5 माणसे ठेवीत आग्र्यातील वाघाच्या गुहेत म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात सर्जाने म्हणजे सिंहाने म्हणजे शिवरायांनी प्रवेश केला. प्रथम भेटीच्या प्रसंगी कुर्निस करण्याच्या वेळी पातशहाची व आपली जी लगट होईल त्या लगटीत
सिंहासनावर उडी मारून पातशहाचा निकाल लावावा आणि दरबारात जमा झालेल्या उमरावांची कत्तल करून तेथल्या तेथे हिंदू पद पातशाहीची स्थापना करावी आणि सरहद्दीवर जय्यत तयार ठेविलेल्या सैन्याच्या जोरावर व धाकावर ती पातशाही स्थिर करावी असा शिवाजीचा बूट होता, म्हणजे योजना होती. म्हणजे महाराज प्रत्यक्ष औरंगजेबासमोर जाताच त्याच्या सिंहासनावर उडी मारून औरंगजेबाला ठार करणार होते असे राजवाडे म्हणतात. आणि पुढे महाराजांचा तो बेत का असफल झाला याचे कारण सांगताना राजवाडे लिहितात, चंद्रराव, अफजल खान, शाहिस्ते खान इत्यादींचा फडशा शिवाजीने असाच पाडला होता, परंतु शिवाजीच्या बारशास जेवलेल्या औरंगजेबाला त्याचे दैव थोर म्हणून दरबारात शिवाजीला आपल्यापासून 100 हात दूर उभे करण्याची बुद्धी आयत्या वेळी झाली म्हणून निभावले. नाही पक्षी चकत्यांच्या पातशाहीचा राम बोलो त्याच समयी होण्याचा प्रसंग बहुतेक ठेवल्यासारखाच होता. थोडक्यात औरंगजेबाने ऐनवेळी महाराजांना 100 हात दूर ठेवल्याने महाराजांना त्याच्या जवळ जाऊन त्याच्यावर उडी मारून त्याचा जीव घेण्याची संधी मिळाली नाही. नाहीतर औरंगजेबाच्या पातशाहीचा त्याच्या सकट नाश त्याच वेळी अगदी नक्की झाला असता असे राजवाडे सांगतात. राजवाड्यांचा हा सिद्धांत वास्तवाच्या आधारावर टिकतो की नाही हे पाहण्याआधी आपण आता कविराज भूषण काय म्हणतात ते पाहूया. कविभूषण शिवराजाभिषेकाच्या काही दिवस आधी महाराजांना रायगडावर भेटले होते. अर्थात त्यांना शिवराय औरंगजेब भेटीचा प्रसंग माहिती होता. शिवराय आणि औरंगजेब यांच्या भेटीच्या वर्णनातील आपल्या मुख्य मुद्द्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली भूषण कवींची वाक्ये अशी आहेत. शिवरायांना भेटीला बोलावल्या वेळी औरंगजेबाने कित्येक हजार गुर्जबरदार मोठ्या सावधगिरीने उभे केले होते. शिवराय दरबारात येताच बादशहा आपल्या जीवास सांभाळू लागला आणि शिवराय आपले वर्चस्व गाजवावे व काहीतरी चकमक उडावी या इच्छेने बादशहाकडे निरखून पाहू लागले. औरंगजेबाने शिवरायांना अयोग्य म्हणजे हलक्या दर्जाच्या स्थानी उभे केल्याने शिवरायांनी क्रुद्ध होऊन बादशहास सलाम केला नाही. शिवरायांचा संतप्त चेहरा पाहून त्या मुसलमानाने म्हणजे औरंगजेबाने गोसलखाना म्हणजे स्नानगृहाचा आश्रय केला. दरबारातील अमीर उमराव शिवरायांना परोपरीने समजावून औरंगजेबाच्या भेटीसाठी स्नानगृहाकडे घेऊन चालले. शिवराय सिंहाप्रमाणे एकदम झडप घालतील की काय या भीतीने उमरावांची रांग उभी करून हत्यारे शेजारी ठेवून स्नानागारात औरंगजेबाने शिवरायांची भेट घेतली. गुसलखान्याकडे येताना शिवरायांनी जो क्रोधाविर्भाव म्हणजे संतापाचा भाव दाखविला त्यावरून ते औरंगजेबाचा प्राणच घेतात की काय असे वाटू लागले. बरे झाले ह्यावेळी शिवरायांच्या हातात हत्यार नव्हते, नाहीतर त्यांनी भयंकर अनर्थ केला असता. या सर्व वर्णनातून भूषण कवी असे सुचवित आहेत की महाराजांच्या हातात एखादे हत्यार असते तर त्यांनी बहुतेक औरंगजेबाला गुसलखान्यात ठारच मारले असते. औरंगजेबाला वाटणाऱ्या भीतीचे वर्णन भूषणांच्या काव्याप्रमाणेच महाराजांचे एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांच्या सभासद बखरीत पुढील प्रमाणे आहे. औरंगजेब 5 हत्यारे आपणाजवळ ठेवून तख्तावर बसला. तसेच त्याने तख्ताजवळ मोठे मोठे शूर मर्दाने व तख्ताचे आसपास 2000 माणूस म्हणजे रक्षक उभे केले. औरंगजेबाच्या मनात की शिवाजी सामान्य नाही, सैतान आहे. अफजल खान भेटीमध्ये मारिला तैसाच उडवून म्हणजे उडी मारून तख्तावरी आला आणि आपणास दगा केला तर काय करावे असा विचार करून मुस्तैदीनिशी म्हणजे जय्यत तयारीनिशी बसला. यानंतर पुढे महाराज दरबारातून बाहेर गेली यावरी पादशहा संतोष झाला आणि मोठा अनर्थ चुकला. शिवाजीची व आमची नजर झाली होती ऐसे बोलून राहिले असे वर्णन आहे. म्हणजे सभासद सुद्धा महाराजांशी नजरानजर होताच आता काहीतरी अनर्थ घडणार अशी भीती औरंगजेबाला वाटली होती असे सांगतात. राजवाड्यांच्या तर्कातील तख्तावर उडी मारून औरंगजेबाला ठार मारण्याच्या वर्णनाचे मूळ सभासद बखरीतील अफजल खान भेटीमध्ये मारला
तसेच तख्तावर उडी मारून महाराज आपल्याला दगा करतील या औरंगजेबाच्या भीतीच्या वर्णनात आहे. तसेच ते भूषण कवींच्या संतप्त महाराज औरंगजेबाचा प्राणच घेतात की काय असे वाटू लागले, त्यावेळी शिवरायांच्या हातात हत्यार असते तर त्यांनी अनर्थ केला असता, म्हणजे औरंगजेबाला ठार मारले असते, या वर्णनावर सुद्धा आधारित आहे. आता आपण भूषण कवी आणि सभासद यांच्या लिखाणांचे विश्लेषण करून भेटीच्या वेळचे वास्तव समजून घेतले की राजवाड्यांच्या महाराज औरंगजेबाला मारायलाच त्याच्या भेटीला गेले होते या तर्काचा खरे खोटेपणा उघड होतो. शिवरायांनी आग्र्याला जाऊन औरंगजेबाला मारायचा बेत केला आणि त्यासाठी जयसिंगाशी तहाचे नाटक केले. जयसिंगाने आग्र्याला चला म्हणताच लगेच तयार झाले या राजवाड्यांच्या वाक्याला एकही समकालीन आणि ठाम पुरावा नाही. कविभूषण आणि सभासद सुद्धा महाराजांनी औरंगजेबाला मारण्याच्या हेतूनेच जयसिंगाशी गरज नसताना तह करून त्याच्या भेटीला जायचा निर्णय घेतला असे कुठेच म्हणत नाहीत. खरे तर महाराजांना औरंगजेबाच्या भेटीला जाणे नको होते, म्हणून पुरंदर तहाची बोलणी चालू असतानाच महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीला जाण्यास नकार दिला होता आणि राजवाड्यांच्या तर्काच्या उलट महाराजांचा नकार माहिती असून सुद्धा औरंगजेबानेच जयसिंगाला शिवाजीला आमच्या भेटीस दरबारात पाठवून द्यावे अशी आज्ञा दिली होती. हे सर्व जयसिंगाच्या पत्रामधूनच उघड झालेले आहे आणि ते या आधीच्या व्हिडिओत आपण पुराव्यासह पाहिलेलेच आहे. फक्त औरंगजेबाला मारण्यासाठीच औरंगजेबाची भेट व्हावी म्हणून महाराज जयसिंगाला अगदी लगेचच जाणून बुजून शरण गेले हे राजवाड्यांचे वाक्य बिनबुडाचे आहे. याला सुद्धा कसलाच अस्सल पुरावा नाही. महाराजांनी त्यांच्या 1500 शूर सरदारांसह आग्र्यात किंवा आग्र्यातील औरंगजेबाच्या दरबारात प्रवेश केला हे राजवाड्यांचे वाक्य साफ चुकीचे आहे. महाराजांसोबत आग्र्यामध्ये किती सैनिक होते हे समकालीन पुराव्यांमध्ये नमूद आहे. महाराज आग्र्यामध्ये असताना त्यांना प्रत्यक्ष पाहिलेल्या आणि आग्र्यात रोज काय काय घडते आहे हे वेळच्या वेळी लिहून नमूद करणाऱ्या जयसिंगाचा दिवाण परकालदास याच्या पत्रात महाराजांसोबत फक्त 350 सैनिक होते हे नमूद आहे. औरंगजेबाला कुर्निस करताना लगट करून त्याला मारून दरबारातील उमरावांची सुद्धा तिथल्या तिथे कत्तल करायची असा महाराजांचा बेत होता हे राजवाड्यांचे वाक्य सुद्धा निरर्थक आहे. कारण दरबारामध्ये शिवरायांच्या सोबत फक्त लहानगे शंभूराजे गेले होते. महाराजांचा एकही सैनिक दरबारात महाराजांसोबत नव्हता. तसेच शिवराय दरबारात गेले त्यावेळी ते सशस्त्र होते अशी राजवाड्यांची समजूत आहे. पण नेमके या उलट राजवाडे ज्या 2 पुराव्यांचा आधार घेतात त्यातील सभासद बखरीमध्ये जसवंत सिंगाला मारण्यासाठी महाराजांनी रामसिंगाच्या कंबरेची कट्यार मागितली होती, म्हणजेच महाराजांच्याकडे कुठलेही शस्त्र नव्हते असे वर्णन आहे. आणि भूषण कवी महाराजांच्या हातात औरंगजेबाच्या भेटीवेळी हत्यार नव्हते हे स्पष्टपणे सांगतात. म्हणजे एकटे निशस्त्र शिवराय औरंगजेबासह त्याच्या शेकडो मोगली सरदारांची कत्तल करणार, ते सुद्धा दरबारात पावला पावलावर औरंगजेबाचे सुरक्षा रक्षक असताना करणार, हा महाराजांना सुपरमॅन ठरविण्याचा राजवाड्यांचा प्रकार अगदीच अशक्य कोटीतला आहे. शिवरायांना आपल्यापासून 100 हात दूर ठेवण्याची बुद्धी आयत्या वेळी औरंगजेबाला झाली म्हणून तो वाचला, नाहीतर त्याचा मृत्यू आणि त्याच्या पातशाहीचा अंत निश्चित होता हे राजवाड्यांचे वाक्य सुद्धा चुकीचेच आहे. प्रत्यक्ष दरबारात काय घडले याच्या समकालीन वर्णनात म्हणजे राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये असद खानाने महाराजांना औरंगजेबासमोर मुलाखतीसाठी म्हणजे शिष्टाचारानुसार औपचारिक ओळख करून देऊन काही बोलणे व्हावे म्हणून पुढे नेले होते हे नमूद आहे. राजवाड्यांनी मात्र औरंगजेबाने महाराजांना 100 हात दूर ठेवले असे लिहिले आहे, जे साफ चुकीचे आहे. सभासद बखरीमधील शिवराय तख्तावर उडी मारून आपल्याला दगा करतील ही औरंगजेबाच्या मनातील भीती आहे, ते शिवरायांच्या मनात नव्हते. कारण आम्ही बादशहाची भेट घेतो, बादशहाने दख्खनवर आमची नेमणूक केली, अधिकार दिला, तर दख्खनच्या 2 सल्तनती म्हणजे आदिलशाही आणि कुतुबशाही आम्ही जिंकून घेऊन तुम्हाला देऊ, हा शिवरायांचा हेतू याच सभासद बखरीमध्ये दिलेला आहे. इथे राजवाड्यांनी
औरंगजेबाच्या मनातील बखरीतील भीती म्हणजेच शिवरायांची योजना आणि हेतू असला वडाची साल पिंपळाला लावायचा प्रकार केल्याने राजवाड्यांचा हा तर्क निरर्थक आणि बिनबुडाचा ठरतो. कविभूषणांचे लिखाण हे शिवरायांची स्तुती करणारे काव्य आहे. त्यामध्ये अनेक कवी कल्पना असणे हे साहजिकच आहे. या कल्पनांमध्ये सत्य किती आणि निराधार पोकळ कल्पना किती हे आपण पुराव्यांमधून समजू शकतो. औरंगजेबाने हलक्या दर्जाच्या स्थानी शिवरायांना उभे केल्याने शिवराय संतापणे हे भूषणांचे वर्णन आपण समजू शकतो, कारण या बाबीला इतर पुरावे आहेत. पण शिवरायांच्या त्या संतापाने औरंगजेब दरबार सोडून घुसलखान्यात म्हणजे स्नानगृहात आश्रयाला गेला हे चुकीचे आहे. कारण राजस्थानी रेकॉर्ड्समधील समकालीन पुरावा शिवराय दरबारात येण्यापूर्वीच आणि औरंगजेबाशी त्यांची भेट होण्यापूर्वीच औरंगजेब दरबारातून उठून घुसलखान्यात गेला होता असा आहे. संतप्त शिवराय औरंगजेबाचा प्राणच घेतात की काय असे वाटू लागले, पण महाराजांच्या हातात त्यावेळी हत्यार नव्हते. हे भूषणांचे वाक्य म्हणजे एका कवीला सुचलेली फक्त कल्पना आहे, कारण प्रत्यक्षात महाराज औरंगजेबापासून दूर गेल्यावर मनसबदारांच्या रांगेत त्यांना हलक्या दर्जाच्या स्थानावर उभे केल्यावर मग त्यामुळे संतापले होते आणि तिथूनच ते रागाने दरबाराच्या एका कडेला जाऊन बसले होते. औरंगजेबाच्या रोखाने गेले नव्हते. हे राजस्थानी रेकॉर्ड्समधील परकालदासाची पत्रे म्हणजे अस्सल समकालीन पुरावाच आपल्याला सांगतो. एखाद्या प्रसंगातील घटनांच्या क्रमांची आणि त्या घटनेतील व्यक्तींच्या हेतूंची उलटापालट करून आपल्याला हवा तसा अर्थ काढणे हेच तर कवीचे, त्याला चुका माफ असलेले कल्पना स्वातंत्र्य असते. पण या कल्पना स्वातंत्र्याला इतिहास मानणे म्हणजे आपल्याला अजिबात अक्कल नाही हे स्वतःच सिद्ध करण्यासारखे आहे. औरंगजेबाच्या भेटीस जाण्यामागील शिवरायांचा हेतू काय होता याची अनेक वेगवेगळी उत्तरे वेगवेगळ्या ऐतिहासिक पुराव्यांमधून नमूद आहेत. त्यातील खरा हेतू कोणता हे देखील त्याच पुराव्यांच्या आधारे त्यांचा अभ्यास करून सांगता येते. पण राजवाड्यांनी मात्र त्या सर्व पुराव्यांमधील विविध हेतू साप गुंडाळून बाजूला ठेवून महाराज औरंगजेबाला ठार करण्यासाठीच त्याच्या भेटीला गेले असला तर्क रचला. आणि हा तर्क ज्या दोन मूळ मजकुरांवरून म्हणजे भूषण कवी आणि सभासदांच्या मजकुरावरून राजवाड्यांनी रचलेला आहे, ते दोन मूळ पुरावेच राजवाड्यांच्या त्या तर्काचा डोलारा भुईसपाट करून राजवाड्यांच्या त्या सिद्धांताला एक तर्कदुष्ट, पूर्ण काल्पनिक आणि खोटा तर्क ठरवितात. आणि इतर सर्व मूळ ऐतिहासिक पुराव्यात महाराजांचा राजवाड्यांनी सांगितलेला तो हेतू कुठेच नसल्याने राजवाड्यांचा तो अचाट तर्क म्हणजे एका अत्यंत उच्च दर्जाच्या इतिहास संशोधकाची, अभ्यासकाची, लेखकाची केवळ बिनबुडाची कवी कल्पना ठरतो. आता जर कुठे तुम्हाला चित्रपटात, कादंबरीत, मालिकेत फक्त औरंगजेबाला मारण्यासाठीच त्याच्या भेटीला आग्र्याला गेलेले महाराज, औरंगजेबाच्या दरबारात त्याच्याकडे बोट रोखून बोलणारे, तलवार उपसणारे, त्याच्या सरदारांची कत्तल करणारे महाराज दिसले, आढळले, तर स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून खोटा इतिहास तुम्ही तुमच्या डोक्यात घुसवून घेतलाय हे अगदी निश्चित समजा. महाराजांचा असा विकृत करून मांडलेला इतिहास फक्त महाराजांच्या वरील तुमच्या भक्ती, आदर, प्रेमापोटी पाहण्याच्या तुमच्या सहनशक्तीचे बक्षीस म्हणून भविष्यात असेच आणखी सिनेमे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील याची पण खात्री बाळगा. मित्रांनो, महाराज औरंगजेबाला मारायलाच आग्र्याला गेले होते हा खोटा इतिहास खोडून काढणारा हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. तसेच आपल्या या चॅनलवरील प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ मिळण्यासाठी तुम्ही अजून आपले हे मराठीशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.